नमस्कार मित्रांनो, आपण बितनवाडी या गावापासून 2 किलोमीटर पाठीमागे आहे आणि वाटेत आपल्याला एक छोटासा धबधबा लागलाय। तर धबधबा खरंच खूप छान आहे आणि जो पाठीमागे डोंगर दिसतोय तो पण खूप छान दिसतोय। इथं धुकं पसरलंय सगळीकडे आणि सगळीकडे हिरवळच आहे। तर चला जाऊयात बितनवाडी या गावात आणि एक्सप्लोर करूया थोडंसं गाव। या गावापर्यंत मित्रांनो हेच आहे बितनगड गाव। गाव तसं मोठं दिसतंय, खूप साऱ्या वस्त्या इथं दिसत आहेत आणि आपण या रस्त्याने आलोय। हा मेन रूट होता आणि इथं आपण पहिला राईड घेऊन या मंदिराच्या साईडनी आपण बितनगडकडे जातोय। तर हे मंदिर आहे, या मंदिराच्या एकदम बाजूने जो रस्ता जातो आपल्याला त्या रस्त्याने वरती जायचं आहे। तर धुकं असल्यामुळे विजिबिलिटी जरा कमी आहे। जसं आपण ठाणगाव सोडलं तसं आपल्याला धुकं लागलं। तर इथे एक टॉवर पण आहे आणि इकडे जिओला पण रेंज चांगल्या प्रकारे। मित्रांनो आपण जो त्या मंदिरापासून टर्न घेतला तर तो रस्ता इथून थेट आपल्या गडाच्या पायथ्यापर्यंत येतो। इथून पुढे जरा रस्ता थोडा खराब चालू होतो, त्याच्यामुळे आपण गाडीवरनं उतरून घेतले आणि पायी पुढे जातोय। तर आपण मॅपवरती बघितलं समोर आपल्याला पार्किंग दाखवते आणि म्हणून आपण बाईक पण वरती घेऊन चाललोय। तर आपली गाडी जरा गुतली आहे आणि तिला धक्का मारून राहिलोय। तुम्ही ना गाडी इथंच लावा, पुढं नका घेऊ। मित्रांनो रस्ता एकदम खराब आहे आणि गाडी तुम्ही तिथं पार्क केली तर चांगलं होईल। मित्रांनो इथं भाताची लागवड केलेली आहे आणि भातामध्ये खूप पाणी दिसतंय आणि समोर जो दिसतोय तोच आहे आपला बितनगड। मित्रांनो गुगल मॅपवरती पार्किंग आपल्याला या दिशेला दाखवते, पण गाड्या तुम्ही इथंच पार्क केल्या तर बेटर राहील, कारण पुढं जाणारा रस्ता खरंच खूप खराब आहे आणि आपण या पायवाटेने पुढे जातोय। तर आय थिंक आपल्याला 1 किलोमीटर पुढे जायला लागेल आणि मग तिथून बितनगडचा पायथा आपल्याला मिळेल। मित्रांनो सगळे पाहुणे रावळे गोळा करून आपण बितनगडला जातोय। तुम्ही फक्त व्हिडिओ बघू राहिले, सबस्क्राईब कोणी करीना। खाली बघा, खाली जरी काढा जरी। इथं बाजूला तुम्हाला पाठीमागे दरी दिसेल, खूप मोठी दरी आणि वाटेत जाताना छोटे मोठे धबधबे पण लागते आणि मेन म्हणजे इकडं पाऊस नाही, ते खरंच खूप चांगलं आहे। नाहीतर आपला कॅमेरा थोडा ओलेमध्ये काम नाही करत, त्याचा माईक वगैरे ऑफ होऊन जातो आणि अजून आपण एक्सटर्नल माईक नाही घेतलेला। तर मित्रांनो हा ट्रेक खरंच खूप चांगला आहे। औंधा गडावरती येण्या अगोदर तुम्ही इथे एकदा येऊन जा,
तुम्हाला इथल्या वातावरणाचं सगळी आयडिया येऊन जाईल. खूप छान वातावरण झाले. मित्रांनो, पायवाट इथून येऊन आपल्याला हे जे समोर तुम्हाला मंदिर दिसतंय त्याच्या बाजूने इथून वरती जायचंय. इथे जाण्यासाठी जी पायवाट आहे ना, इथं खूप कन्फ्युजन होण्यासारखं आहे. तर हे लँडमार्क ध्यानात ठेवा. इथे एक मंदिर आहे आणि त्याच्या बाजूने आपल्याला वरती जायचं आहे. आता इथं काही लोक जे आपल्याला रस्ता सांगताय, पण कधी कधी ते नसू पण शकतात. तर अशा वेळी तुम्ही व्हिडिओ बघून प्रॉपर रस्त्याने जा. कारण आपण जर रस्ता चुकलो तर इकडंच फिरत राहू खालीच. गडाचा पायथा शोधणे जरा अवघड आहे. आणि इथून जे लावलेले रिलिंग आहे ते एकदम स्पष्टपणे दिसू शकतात. तर जो समोर आहे तोच आहे आपला बितनगड. मित्रांनो, आपण जरा रस्ता चुकलोय. आपण ज्या रस्त्याने बाईक घेऊन जात होतो तोच ॲक्च्युअल रस्ता होता. आम्ही घेऊन चाललोय आम्हाला मित्रांनो. तर इथून आपण जातोय आणि वाटेत आपल्याला 2-3 घरं पण लागली. मित्रांनो, आपल्याला इथे एक आंब्याचं मोठं झाड दिसेल, तिथूनच आपला रस्ता आहे. आणि इथे एक आपल्याला छोटंसं मंदिर पण दिसेल. तर इथून आपल्याला वरती जायचंय. मित्रांनो, वाटेत आपल्याला एक मित्र भेटलाय जो की रस्ता सांगायचं सोडून आपल्या मागच फिरतोय. आणि याला जर फॉलो केलं तर हा आपला रस्ता चुकवू शकतो, कारण यालाच रस्ता माहीत नाही कुठून जायचं. तर याला वरती घेऊन जाऊया, थोडा खानापिना देऊया, म्हणजे त्याच्या पण कष्टाचं जरा त्याला चीज भेटेल. तर जाऊया याला वरती घेऊन. मित्रांनो, आपण गडाच्या पायथ्याशी येऊन पोचलोय आणि आपल्याला प्रॉपर वाट पण भेटली आणि आपण आपल्या मित्राला घेऊन वरती जातोय. टॉमी दाखव ना. टॉमी दाखवलं. अहो, तो आपल्या माग आलाय, त्याला काय टिळा लावला. कुत्रा खरंच खूप छान आहे, एकदम पांढरा शुभ्र. जरा चिखलाना माळा आहे तो, तांबडा दिसतोय, भारी एकदम. आपण या दिशेने वरती आलोय. एक रस्ता समोर इकडे जातो आणि आपल्याला या दिशेने जायचंय. जसं की आपला टॉमी आपल्याला घेऊन चाललाय. आपण आणि हा जो समोर उंच दिसतोय मग आता तोच आपला बितनगड आहे. सुरू होते का तो? मित्रांनो, आपण रिलिंगपर्यंत येऊन पोचलोय. हा बितनगड आहे. तो रिलिंग लावण्यापूर्वी खूप धोकादायक होता आणि हाच धोका लक्षात घेऊन वन विभागाने इथे रिलिंग लावले. गड चढण्यासाठी आपल्याला कमीत कमी अर्धा तास लागेल. गडाची उंची 3500 फूट आहे आणि इथे आपल्याला कातळात कोरलेल्या पायऱ्या पण भेटतील. आणि त्याला छोटेसे खोबणे पण केले, ज्यामध्ये आपण हात पकडून ते वरती जाऊ शकतो. तुम्ही बघू शकता इथं प्रॉपर असे रेलिंग लावण्यात आले. टॉमी चल, लकी चल, लकी चल चल. लकीचा मालक तिकडं शेळ्या चारतोय म्हणून लकी काय आपल्यासोबत येई नाही.
तुम्ही पळू राहिले नसते जाय ना वर नाही जातो ना, थांब ना. पण सेम औंधा किल्ल्यासारखाच अनुभव आपल्याला येतोय. आणि इथं थोडेसे खोबणे पण केलेत ज्याला पकडून आपण या पायऱ्या एकदम आरामात चढू शकतो. आणि आपल्याला समजतंय की हा किल्ला किती धोकादायक असेल त्यावेळी. पण इथे जे खोबणे केले तुम्ही इथं बघू शकता हे हाताला पकडण्यासाठी, यामुळे आपण पायऱ्या एकदम इझिली चढू शकत होतो. आणि रेलिंगमुळे आता खूप फायदा इथे झाला आहे. या पायऱ्या ज्या आहेत त्या एकदम छोट्या आहे आणि याला जर शेवाळ लागलं तर इथून आपण सटकू शकतो. तसं एवढं पण अवघड नाही आहे. हा नो रिस्कवाला किल्ला आहे. आपण एकदम इझिली वरती येऊ शकतो. खूप छान, अप्रतिम. खूप भारी एक्सपिरियन्स आहे इथला. गडाची उंची कमी आहे पण एक्सपिरियन्स. त्यावर आपल्याला मोठं असं गोळे टाईप दिसेल ज्याच्यात की पाणी वगैरे नाही आहे. जर आपण इथं मुक्कामासाठी येत असेल तर आपण इथे प्रॉपर मुक्काम वगैरे करू शकतो. फक्त थोडी सापाची वगैरे भीती असते, पण आपल्याकडे टेंट वगैरे असं तर काहीच प्रॉब्लेम नाही. आणि इथे पाऊस वगैरे पण नाही लागणार आपल्याला. किती पण पाऊस आला तरी आपण इथे मुक्काम करू शकतो. गोव्याच्या बाजूनेच वरती जाण्यासाठी आपल्याला रस्ता आहे. हा गड म्हणावं तसं रिस्की नाही वाटत आहे. एक वाटेकडनं पण जाते आणि एक इकडनं पण जाते. तर आपण इकडून जाऊया आणि येताना त्या साईडने येऊ. मित्रांनो, इथून आपण वरती चालत आलोय आणि वरती आल्याबरोबर आपल्याला इथे 2 पाण्याचे टाके भेटतील ज्यांची रुंदी कमी पण ते खूप खोल दिसत आहे आणि पाणी पण थोडं सडलंय. तर तुम्ही बघू शकता इथे प्रॉपर असे पाण्याचे टाके. तर आपण जाऊयात अजून वरती आणि बघूयात वरती काय काय बघायला भेटते. आणि मित्रांनो, इथे एक तोफ पण आहे जी की पूर्ण गंजलेली आहे आणि इथून आपल्याला हा व्ह्यू दिसतो, पण धोक्या असल्यामुळे आता इथं काहीच दिसत नाही. मित्रांनो, पितनगड किल्ला पण एक काइंड ऑफ वॉच टावर आहे. याचा आपल्याला इतिहासात कुठे उल्लेख वगैरे नाही आढळत. फक्त काही पत्रांमध्ये पितनवाडी या गावाचा उल्लेख आढळतो. तर त्याचे डिस्क्रिप्शन वगैरे मी प्रोव्हाइड करेलच. वरती पण गवत खूप चांगल्या प्रकारे वाढलंय आणि इथं चारा पण दिसतो. इथं ज्वारी दिसते. मित्रांनो, इथं वरतीला हे ज्वारीचा चारा केलाय आणि कोण कापून नेणार ते त्यांनाच माहिती. असं वाटतंय ज्वारीचा चारा कापून न्यावा, एका दिवसाची वैरण होईल गायांना. केळी नाही ती राहुल, आम्ही तिकडे पाहिले केळीचं झाड नाही. केळीचे का माहित नाही. आणि फायनली आपण गडावरती येऊन पोहोचलोय.
मित्रांनो, आपण बितनगड पूर्णपणे एक्सप्लोअर केला आहे. बितनगड हा टेहाळण्यासाठी वापरला जायचा, त्यामुळे इथं आपल्याला गडाचे विशेष असे अवशेष नाही बघायला भेटत. आणि आपण आता आपला परतीचा प्रवास चालू केला आहे. तर गड खूप इझी आहे चढण्यासाठी, सर करण्यासाठी. तर तुम्ही एक वेळ अवश्य भेट द्या. इथे नो रिस्क आहे, इथे कुठल्याही प्रकारची रिस्क नाही. फक्त थोडंसं गवत वाढलेलं आहे आणि येणारा रस्ता पण खूप चांगला आहे. त्यामुळे आपण कुठल्याही वेळेस इथे भेट देऊ शकतो. याच्यासाठी वेळेचे बंधन नाही. फक्त इथं मुक्कामाची काही सोय नाही आहे. तर आपण बितनवाडी जे गाव आहे तिथं विचारू की इथं काही मुक्कामाची सोय वगैरे होईल का. आणि मी ते पण व्हिडिओमध्ये अपडेट करेल आणि गडाची संपूर्ण माहिती पण डिस्क्रिप्शनमध्ये पेस्ट करून ठेवेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण खूप मेहनतीने व्हिडिओ बनवतो. मित्रांनो, खूप जपून उतरायला लागतंय, कारण पायऱ्या खूपच छोट्या आहेत. मित्रांनो, हा गड थोडासा आउटसाईडला असल्यामुळे इथं कुणीच आपल्याला दिसणार नाही. इथं भटक्या मंडळींची ये जा खूप कमी असते. जर तुम्हाला एकदम शांततापूर्ण किल्ला पाहिजे असेल तर तुम्ही इथं नक्की या. आज संडे आहे तरी पण इथं खूप कमी गर्दी आहे. कमी म्हणजे फक्त आम्ही 4च लोक आहेत आणि थोडेसे गावातले लोक इथं गाय वगैरे चारताय. खरं तर त्यांनीच आम्हाला जरा प्रॉपर वाट सांगितली, नाही तर आम्ही पायथ्यालाच वाट भटकलो होतो. आणि अजून काही मंडळी आपल्याला गडावरती जाताना भेटली आहे. कुठून आले पाहुणे? तुम्ही पाहुणे कुठले? आम्ही शिर्डीचे. तुम्ही बघू शकता. असे कुठून मित्रांनो, आपण सुखरूपरित्या जिथे आपण बाईक पार्क केली होती तिथे येऊन पोचलो आहे. जाताना आपण जरा रस्ता भटकलो आणि खूप लांबपर्यंत चालत गेलो. आणि तिकडं ज्या रस्त्याने आपण चालत गेलो तो पण खूप खराब होता. ॲक्च्युली तो प्रॉपर रस्ता नव्हताच. आपण शेतातून वाट वाढत गेलो. आणि आता तुम्हाला माझ्या पाठीमागे जो रस्ता दिसतोय तोच एकदम प्रॉपर रस्ता आहे. याने जर थोडंसं स्ट्रगल केलं तर बाईक पण वरती जाऊ शकते. इथं आपण पाठीमागे बाईक पार्क केली होती.